मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या जिजामाता उद्यानापासून भव्य मोर्चाला सुरुवात, पोलिसांचा चोख बंदोबस्त। मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेत मराठा मूक क्रांती मोर्चामुळे बदल, मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या सर्व शाळांना आज सुट्टी। गुजरातमधून राज्यसभेवर भाजपाचे स्मृती इराणी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा विजयी, काँग्रेसचे अहमद पटेल यांचा अटीतटीच्या लढतीत विजय। आजपासून देशभरात संकल्पातून सिद्धी कार्यक्रमाचं आयोजन, नवभारत निर्माणाच्या संकल्पसिद्धीसाठी झटण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। आदिवासी दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि चीनमध्ये वायव्य प्रांतात शक्तिशाली भूकंप, 100 जण मरण पावल्याची भीती। नमस्कार, 11:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। मुंबईमध्ये आज मराठा समाजाच्या भव्य मूक क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे। या मोर्चासाठी राज्याच्या विविध भागांमधून लोक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। रेल्वे, एसटी, बस याचबरोबर खासगी वाहनांनी मोर्चेकरी कालपासूनच मुंबईत आले आहेत। भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली असून आझाद मैदान इथे मोर्चाची सांगता होईल। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आदी विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून यापूर्वी राज्यभर मूक मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी आजही हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। आम्हाला जे आरक्षण पाहिजे ते मराठ्यांना न्याय पाहिजे आणि जे 1 वर्षापूर्वी जे कृत्य झालं होतं एका मुलीसोबत कोपर्डीला, त्या मुलीच्या म्हणजे जे आजचे दोषी आहेत त्यांना आजपर्यंत ही शिक्षा झाली नाही, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तर स्वामीनाथन आयोग हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण शेतकऱ्यांची अवस्था अतिशय खराब आहे। आम्ही ग्रामीण भागामधून आलेलो, ग्रामीण भागामध्ये काय अवस्था आहे हे आम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे आम्ही पेटून उठलेलो आहे। आता आम्हाला न्याय पाहिजे, न्याय घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। आजच्या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन मुंबईमध्ये विविध ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आले आहेत। वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांनी मुंबई पोर्ट ट्रस्टमधल्या मोकळ्या जागेत पार्किंगची सोय केली आहे। डॉक्टर आंबेडकर रोडवर दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे उड्डाणपूल सुरू होईपर्यंतची दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। जे उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जंक्शनपर्यंत दक्षिण आणि उत्तर वाहिन्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील। रेल्वेनंही मोर्चेकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे। तसंच मोर्चामुळे वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या शाळांना सुट्टी देण्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे। विधिमंडळाच्या आजच्या कामकाजातही मुंबईत सुरू झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे पडसाद उमटले। मराठा आरक्षणासाठी आज विधानभवनाबाहेर विविध पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी केली। विधानसभेतही या संदर्भात झालेल्या घोषणाबाजीमुळे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं। सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। विधान परिषदेतही हेच चित्र कायम राहिलं। त्यामुळे विधान परिषदेचं कामकाजही 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं। त्यानंतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती कायम राहिल्यानं विधान परिषदेचं कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे। राज्यसभेच्या 3 जागांसाठी काल गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी आपली खासदारकी कायम राखण्यात यश मिळवलं। उर्वरित 2 जागांवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या। काँग्रेसच्या आक्षेपामुळे या 3 जागांची मतमोजणी उशिरा सुरू झाली। त्यामध्ये अमित शहा आणि स्मृती इराणी यांना प्रत्येकी 46 मतं मिळाली, तर अहमद पटेल यांना 44 मतं मिळाली। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमित शहा यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी त्यांचे आभार मानले। काँग्रेसचे अहमद पटेल यांची गुजरातमधून 5व्यांदा निवड झाली आहे। पटेल यांच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या 2 बंडखोर आमदारांच्या मतांबाबत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। ही मतं बाद ठरवण्याची मागणी काँग्रेसनं केली। काँग्रेसच्या या दाव्याला भाजपा नेत्यांनी विरोध दर्शवला। मात्र निवडणूक आयोगानं काँग्रेसचं म्हणणं विचारात घेतलं आणि 2 आमदारांची मतं वगळून मतमोजणी करण्याचे निर्देश दिले। या आमदारांनी त्यांच्या मतपत्रिका अनधिकृत व्यक्तींना दाखवल्यानं कायद्याचं उल्लंघन झालं असल्यानं त्यांची मतं अवैध असल्याचं निवडणूक आयोगानं नमूद केलं। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि या निर्णयाला आव्हान देणार असल्याची घोषणा केली।
आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. तसंच उमाजी नाईक यांचं स्मारक उभारण्यासाठी सरकारकडून भरीव निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बेरड समाजाच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी काल मुंबईत आझाद मैदान इथे मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं. उमाजी नाईक यांच्या जन्मगावी म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या भिवडी इथे राष्ट्रीय स्मारक उभं करावं, तसंच जातीचा दाखला देताना असलेल्या अटी शिथिल कराव्यात आणि बेरड समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करावा अशा मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या. आदिवासी समाजाच्या कला परंपरा यांचं जतन करण्यासाठी आणि त्यांच्या सांस्कृतिक वेगळेपणाची ओळख जगाला करून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार आजचा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीचा आदिवासी दिवस पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा तसंच सचिव मनीषा वर्मा उपस्थित आहेत. या कार्यक्रमात आदिवासींच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विष्णू सावरा यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच आदिवासी विकास आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ आज करण्यात आला. तसंच एका मोबाईल ॲपचाही शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी विकासाबाबतचा माहितीपट दाखवण्यात आला. त्याबरोबरच आदिवासींची संस्कृती दर्शवणाऱ्या विविध नृत्यांनी कार्यक्रमांची रंगत वाढवली. 8 ऑगस्ट 1942 या दिवशी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारत छोडो आंदोलनाचा एल्गार करण्यात आला. या दिवशी भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अंग्रेजो भारत छोडो या घोषणेनं आंदोलनाचा ठराव संमत करण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धापासून स्वातंत्र्य संग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली. युद्धादरम्यान ब्रिटिश सरकारचा भारतात शिरकाव झाला. त्यामुळे भारतीयांच्या मनात संतापाचा उद्रेक झाला. 14 जुलै 1942ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं ब्रिटिशांविरोधात उठाव करत स्वतंत्र भारताचा ठराव मांडला. 8 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीनं ठराव मंजूरही केला. तोवर भारत ब्रह्मदेश सीमेवर जपानी सैन्य दाखल झालं होतं. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ब्रिटिशांनी गांधीजींना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये जेरबंद केलं. तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली. या परिस्थितीत तुलनेनं तरुण, नवख्या पण धाडसी अरुणा आसफ अलीनं 9 ऑगस्टला मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर झेंडा फडकावला. परंतु त्यानंतर काँग्रेस पक्षावर बंदी घालण्यात आली. गांधीजींच्या करू व मरू या भाषणानं भारतीयांच्या मनात पुन्हा एकदा नवा उत्साह संचारला. आंदोलनं, मोर्चे, संप अशा विविध मार्गांनी जनता ब्रिटिशांविरोधात निषेध नोंदवत होती. काही नेत्यांनी भूमिगत होऊन लढा सुरू ठेवला. याच काळात विद्यार्थी दशेतल्या डॉक्टर उषा मेहता यांनी प्रथमच काँग्रेस रेडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती घडवून आणली. जनतेसाठी हा आगळा प्रयोग दिशादर्शक ठरला. एव्हाना देशभर आंदोलनांचा वणवा पेटला होता. लहान थोर सर्वजण एक होऊन स्वातंत्र्यासाठी झुंज देत होते. भारत छोडो आंदोलन जरी अल्पकाळ टिकलं तरी त्याची दाहकता ब्रिटिशांपर्यंत पुरती पोहोचली होती आणि तिथेच स्वराज्य अटळ झालं हे नक्की. 1942च्या क्रांतीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज संसदेचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या आणि त्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. लोकसभेमध्ये या संदर्भात चर्चेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. विविध पक्षांचे नेते 1942च्या या चळवळीबाबत आपल्या भावना व्यक्त करतील. संसदेच्या दोन्ही सभागृहात या आंदोलनातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजपानं आजपासून 30 ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशभरात संकल्पातून सिद्धी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आजपासून संपूर्ण देशात हा कार्यक्रम राबवायला सुरुवात करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 जुलैच्या मन की बातमध्ये केलं होतं. ज्या प्रकारे 1942मध्ये आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यप्राप्तीचा संकल्प केला होता, तशाच प्रकारे 2022 पर्यंत नवीन भारत निर्माण करण्याचा संकल्प करूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. गरिबीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त, जातीयवादमुक्त आणि जातमुक्त अशा नवभारत निर्माणाच्या आपल्या संकल्पाच्या सिद्धीसाठी आपण सर्वजण मनापासून आणि कृतीनं झटूया असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत धारावी इथे गरीब वस्तीत राहणाऱ्या चिमुरड्यांनी तसंच दक्षिण मुंबईतल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी या संकल्पसिद्धीची शपथ घेतली. हम सब
मिलकर संकल्प लेते हैं एक नए भारत का। 1942 में हमारे स्वतंत्रता सेनानियों ने एक संकल्प लिया था भारत छोड़ो का। और 1947 में वह महान संकल्प सिद्ध हुआ, भारत स्वतंत्र हुआ। हम सब मिलकर संकल्प लेते हैं 2022 तक नए भारत के निर्माण का। हम सब मिलकर संकल्प लेते हैं स्वच्छ भारत का। हम सब मिलकर संकल्प लेते हैं गरीबी मुक्त भारत का। सारिका माने दिग्दर्शित आरती अननोन लव्ह स्टोरी या मराठी चित्रपटाचा काल मुंबईत ट्रेलर प्रदर्शित झाला। ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी या चित्रपटासाठी विशेष मदत केली आहे। मराठी चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात। आरती अननोन लव्ह स्टोरी चित्रपट ही खऱ्या प्रेमकथेवर आधारित आहे आणि प्रेक्षकांना नक्की आवडेल असं वहिदा रहमान यावेळी म्हणाल्या। जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेनं 1945 मध्ये अणुबॉम्ब हल्ला केला होता। हिरोशिमा या शहरावर 6 ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला, तर 3 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला। या घटनेला आज 72 वर्ष होत आहेत। त्यानिमित्तानं मुंबई सर्वोदय मंडळ आणि मुंबईतल्या महाविद्यालयांच्या वतीनं आझाद मैदान ते हुतात्मा चौकापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली होती। राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते। यावेळी नागासाकीमध्ये मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। चीनमध्ये सिच्युआन प्रांतात काल रात्री जोरदार भूकंप झाला। या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर सुमारे 7 इतकी होती। भूकंपाच्या या तडाख्यामुळे 100 जण मरण पावल्याची आणि हजारो जण जखमी झाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। चीनच्या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार तिथल्या राष्ट्रीय प्राणी उद्यानात झालेल्या 5 पर्यटकांचा मृत्यू झाला। भूकंपाच्या या हादऱ्यानंतर काही वेळानं सुमारे 6.6 रिक्टर क्षमतेचा दुसरा हादरा बसला। तसंच आज सकाळी देखील 7.27 क्षमतेचा हादरा बसल्याचं वृत्त आहे। भूकंप झालेल्या भागात मदतकार्य वेगानं सुरू असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भूकंपग्रस्तांना सर्व प्रकारची मदत पुरवण्याचं आवाहन केलं आहे। हवामान राज्यात बहुतांश भागात पावसानं ओढ दिली आहे। विदर्भात यवतमाळ, अमरावती तसंच वाशिम जिल्ह्यातले शेतकरी चिंतातूर झाले आहेत। वाशिम जिल्ह्यात 15 दिवसापासून पावसानं दडी मारल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या फुलोऱ्यावर परिणाम झालाय। येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या जिजामाता उद्यानापासून भव्य मोर्चाला सुरुवात, पोलिसांचा चोख बंदोबस्त। मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेत मराठा मूक क्रांती मोर्चामुळे बदल, मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या सर्व शाळांना आज सुट्टी। गुजरातमधून राज्यसभेवर भाजपचे स्मृती इराणी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा विजयी, काँग्रेसच्या अहमद पटेल यांचा अटीतटीच्या लढतीत विजय। आजपासून देशभरात संकल्पातून सिद्धी कार्यक्रमाचं आयोजन, नवभारत निर्माणाच्या संकल्पसिद्धीसाठी झटण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। आदिवासी दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि चीनमध्ये सिच्युआन प्रांतात शक्तिशाली भूकंप, 100 जण मरण पावल्याची भीती। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।